संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी आणि त्या दिवशी केली जाणारी चमचमीत गरमागरम आणि शरीराला ऊर्जा देणारी अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। नमस्कार, मी प्रतिमाज किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि आज माझ्या चॅनल वरती नवीन वर्षातली आपण पहिली रेसिपी बघणार आहोत। जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण आणि त्याच्या आदल्या दिवशी जो दिवस येतो त्याला भोगीचा दिवस म्हणतात आणि त्या दिवशी हमखास एक भाजी केल्या जाते जी म्हणजे भोगीची भाजी। ही भाजी करताना सीझन मध्ये जेवढ्या भाज्या निघतात तेवढ्या जास्तीत जास्त भाज्यांचा उपयोग करून ही भाजी केल्या जाते। तर आज आपण याच भोगीच्या भाजीची रेसिपी अगदी साध्या पद्धतीने करणार आहोत। यापूर्वी पण आपण माझ्या चॅनल वरती भोगीच्या भाजीची रेसिपी केलेली आहे आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। तर आज पण रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, मला खात्री आहे की आजची ही रेसिपी पण तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी तर आपल्याला भाजी करण्यासाठी एक साधं वाटण करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा एक टोमॅटो आणि मध्यम आकाराचा एक कांदा असा छान उभा चिरून घेतलेला आहे। नंतर आपल्याला एक पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालं की चिरून घेतलेला उभा कांदा टाकायचा आहे। नंतर टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो। आता त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला अगदी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे। नंतर त्यामध्ये टाकायचे आहे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं आणि अर्धा चमचा तीळ। हे सगळं आपल्याला छान मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर आलं लसूणचं वाटण असेल तर यामध्ये नाही टाकलं तरी चालतं। समजा जर आलं लसूणचं वाटण तयार नसेल तर मग हे भाजतानाच याच्यामध्ये आलं आणि लसूण पण आपल्याला टाकून छान भाजून घ्यायचं आहे। आता हे जिन्नस आपले छान भाजून झालेलं आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे छान गार पण करून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे। नंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे मिक्सर मध्ये छान बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे। इथे आता आपलं छान बारीक मऊ असं वाटण वाटून झालेलं आहे। त्याला रंग पण सुरेख आलेला आहे। नंतर आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत। तर या सीझन मध्ये ज्या भाज्या मिळतात त्या मी इथे घेतलेल्या आहेत। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर भाज्या सर्वात आधी आपल्याला छान सोलून घ्यायच्या आहे आणि ज्या भाज्या चिरायच्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत। इथे घेतलेला आहे घेवडा, पावटा, बारीक चिरलेला गाजर, हिरवा हरभरा, तुरीचे दाणे। तर मी इथे आज वाटाणे न घेता तुरीचे दाणे घेतलेले आहे आणि वांगा आणि बटाटा काळा पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये असे चिरून ठेवलेले आहेत। आता आपल्याला घ्यायचं आहे कांद्याची पात। कांद्याची पात तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधा कांदा पण इथे फोडणीसाठी वापरू शकता, पण कांद्याची पात वापरल्याने भाजी खूप छान लागते आणि दिसायला पण छान दिसते। तर हे पण आपण छान बारीक चिरून घेतलेलं आहे। जे मसाले भाजून घेतले होते तोच पॅन इथे वापरलेला आहे। त्याच्यामध्ये भाजीला लागेल तेवढं तेल घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। तेलामध्ये सर्वात आधी टाकायचं आहे आपल्याला मोहरी। मोहरी छान तडतडली की टाकायची आहे जिरा आणि नंतर बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात। कांदा इथे सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घेऊ। मग टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। जर आलं लसूणची पेस्ट तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये टाकायचं, नाही तर जे आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये तुम्ही लसूण आणि आलं पण भाजून घेऊ शकता। नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला वाटून घेतलेलं वाटण। ते पण छान आपल्याला व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, हळद, आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहे आणि मसाले छान परतून झालं की यामध्ये चिरून घेतलेल्या आणि सोलून घेतलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे आणि भाज्या पण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यावरती आपण झाकण झाकून 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती या मसाल्यांमध्येच या भाज्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे।
2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की भाज्या छान व्यवस्थित मसाल्यामध्ये होत आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वाटणाचं पाणी आणि आपल्या आवश्यकतेनुसार साधं पाणी. तर या भाजीला आज आपण खूप ग्रेव्ही किंवा खूप पातळ अशी आपण ही भाजी करणार नाही, मध्यम करायची आहे. म्हणून मी साधारणपणे अर्धा ते 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर याच्यावरती झाकण झाकून ही भाजी आपल्याला सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजेपर्यंत मंद गॅसवरती होऊ द्यायची आहे. तर ही भाजी होत असताना आपल्याला मध्ये मध्ये 1 ते 2 वेळा झाकण उघडून भाज्या शिजल्या की नाही किंवा दाणे शिजले की नाही हे आपल्याला बघायचं आहे. ही भाजी शिजवून घेण्यासाठी मला 8 ते 10 मिनिट लागलेले आहे. 8 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता की भाजी मस्त अशी चमचमीत आणि अशी तर्रीदार आपली भाजी इथे झालेली आहे. भाज्या पण व्यवस्थित शिजलेल्या आहे. आता आपल्याला इथे टाकायचं आहे अर्धा चमचा अख्खे पांढरे तीळ. वाटणामध्ये पण आपण थोडेसे तीळ वापरलेले होते. अख्खे पांढरे तीळ टाकल्याने भाजी दिसायला पण छान दिसते आणि खायला पण छान लागते. आता यामध्ये टाकायचा आहे काळा मसाला. तुमच्या घरात जो काळा मसाला असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. मी इथे आमचा सावजी काळा मसाला टाकलेला आहे आणि सर्वात शेवटी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ही गरमागरम भोगीची भाजी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता. अप्रतिम वाटते, खूप पौष्टिक पण आहे आणि खायला पण खूप छान लागते. कधी जर तुम्ही या पद्धतीने भोगीची भाजी केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.